गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा नवीन ब्लॉग बनतो आहे. त्या दिवसानंतर बनवला आहे आणि तुम्हाला ब्लॉग माझे गावचेच दिसतील बहुतेक. तर आता चाललो आम्ही हरिहरेश्वरला. पंकज आहे, हरेश आहे, अनिल आहे आणि रमण आहे सोबतचा जो असतो तो. येतोय मला दाखवतो हरिहरेश्वरला जाऊन काय करतो आम्ही ते. आणि आज गर्दी असेल बहुतेक तिकडे बघू. आणि दिव्यागरला पण तिकडे प्रोग्राम असतो, ते पण तुम्हाला दाखवतो. कुठला? मणिकर्णिका घाट जिथे जलवतात ते 24 तास जलतात. 24 तास तिथं ना. हा, तिथे शाप दिलोय ना शंकराने की तिथे 24 तास नाही जलला ना. म्हणजे आता बोल म्हणजे कथेमध्ये की जर नाही 24 तास जलत राहिलं ना तिथं तर ही नष्ट होणार. म्हणजे त्या मणिकर्णिका घाट आहे ना पुरं, तो नष्ट होणार. कारण जेव्हा तो पार्वतीचा तो मणी पडलो ना कानांचो मणिकर्णिका तेव्हा न पडला त्या ह्याच्यात तिथं आहे ना तिथे त्या त्याच्यात पडलो ना तेव्हा शंकर आयलं शोधावं. तेव्हा त्याला भेटला. तेव्हा तिथं त्याने असं सांगला की तेव्हा राग आलेलो शंकराला. तेव्हा त्याने सांगला की इथं जलत राहिलं पाहिजे 24 तास आणि इथं ज्याचा जलल त्याला डायरेक्ट स्वर्गात म्हणजे ऐसा तिकडे रस्ता भेटल ऐसा आहे. म्हणून बाहेरची लोक बी तिथं जातात, जलवून येतात. आणि छोटे छोटे गले भाई तिथं ना लाईव्ह समजतं रे. मला मी लय जणांचं ऐकलंय. माझे दोघं सोलो ट्रिप बोलतात. तर मित्रांनो आम्ही आत्ता आलो आहे हरिहरेश्वरला. ऑफ सीझन आलो आहे ॲक्च्युली. इथे गर्दी नसते ऑफ सीझनला. हे बघा, नाही तर इथे दुकान वगैरे चालू असतं सगळे. सीझनला इकडे गर्दी असते. आम्ही ते द्वारकामाई बांधलेलं आहे साई मंदिर. हरिहरेश्वर आहे, याला दक्षिण काशी पण बोलतात. देशात एकूण 108 तीर्थक्षेत्र आहेत, त्यातला आपण एक आहे. ते आपले अगस्त्य मुनी ते असे भटकत आले होते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती इथल्या लिंगांचं दर्शन घेतलं, मग त्यांचं मन शांत झालं. आणि हे बघ फायनली आम्ही पोहोचलोय आणि हा फर्स्ट टाइम आलाय हरेश. आम्हाला का रोजच झालाय. गावी येतो तेव्हा गावी आलं तेव्हा याचा फर्स्ट टाइम आहे. तुम्हाला दाखव जात नंतर पुढे गेलो की आपल्याला फक्त इथेच बाहेर ना फक्त व्हिडिओ, आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे आपल्याला भेटणार नाही व्हिडिओ काढायला. आलो आम्ही मंदिरातून. आता इकडून प्रदर्शना एक फेरा मारतो आणि इथे पण इथनं असा डोंगराला मंदिरापर्यंत वळसा मारला ना की मग प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि त्याचं अंतर 1 कोस होतं. 1 कोस. पाणी आज जाम आलंय. ते बघा, हे जे कथा आणि म्हणजे एक सांगितलेलं आहे की हनुमानाने जेव्हा गदा मारलेली तेव्हा हे 2 डोंगर एक साईडला असे आणि मध्ये रस्ता झालेला. बाई तोर भारी दिसते भारी. आलो आहे तर तीर्थ पिऊन जाऊ. तीर्थ घेऊन जातात तिकडनं, मला दाखवतो.
थांब साईडला साईडला थांब ना कमन. मित्रांनो आम्ही दक्षिण काशीला आलोय. हरेश फर्स्ट टाइम आलाय. रमंत आहे सोबत. तिकडे पंकज आहे. पाण्यामुळे एवढी सगळी डिझाईन झालेली आहे. एकदम खतरनाक दिसते इकडे. या साईडला तर भरपूर पाणी आहे. काय तर मित्रांनो आम्ही आता एक फेरा पूर्ण मारलेला आहे. इकडनं पुरा राऊंड मारून इथून आलो आहे. आता परत मंदिराच्या इथे जाऊ. मित्रांनो आता आम्ही आलो इथे एक राऊंड मारून. तर इथून पुढे जायचं आहे ते अजून ठरलंय नाही. त्याचं पुढे जाऊ ते गाडीत बसल्यानंतर ठरलं. बहुतेक दिव्यागरला जाऊ नंतर मला डायरेक्ट गावी. कारण आता काटा निघतील चैत्रातल्या. आता गावदेवी मंदिराच्या इथे बहुतेक तिथे जाऊ आम्ही. तर गावदेवी मंदिराच्या इथे काट्या किती येतात गावातल्या पूर्ण तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट आता तिकडेच होतो. चलो गाडीमध्ये नाही तर आम्ही आलो इथं. उन्हाळ्यामध्ये आता पाऊस पडायला लागलाय. मध्ये आलेला पाऊस. या पावसाने दशा करून ठेवलंय. कधी पण पाऊस पडतोय. उन्हाळा चालू आहे आणि पाऊस पडतोय इथे. बघा हा क्लायमेट नक्की काय चालू आहे काय समजत नाही. तर पाऊस पडायला लागलाय. आलो उन्हाळ्यात गावी पण असं वाटतं पावसात आलोय म्हणून. पूर्ण पाऊस 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 सगळीकडे पूर्ण पाऊस. बहुतेक आमच्या गावी पाऊस नाहीये. बघूया आता डायरेक्ट. मित्रांनो आता आम्ही महादेव घाटी आमच्या घेऊन जातोय. मंदिराच्या इथे जातात. मला दाखव. इकडे अर्धेच आहेत बाकीचे घेऊन गेले तिकडे. मंदिराच्या इथे भरपूर जोरात प्रोग्राम होतो. आणि आमचा एक पार्टनर येतो इथे पाठीमागायचा आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात उंच कुठली आहे तुम्ही ठरवा. बघा एका हातामध्ये एवढी मोठी काठी घेतली त्यांनी. पंकजने उचलले. पंकज दातावर दातावर. अरे वाजता वाजता
डायरेक्ट मंदिराच्या जातोय आता. इकडून डायरेक्ट आता मंदिराच्या निघू. आता मंदिराच्या डायरेक्ट भेटू तुम्हाला. बाय. सगळ्या पूर्ण गावाच्या महादेवकाट्या इकडे येतात आणि नाचवते बघा. एवढे उंच उंच असतात. आता ही आमच्या देऊळ गलीतली, आमच्या गावातली. बघा ही बहुतेक तर सगळ्यात उंच ही वाटते. अजून दुसरी एक तिकडे एक आहे आणि एक आहे तिकडे लावतील मंदिराच्या इथे बाजूला. तिकडे लावतील तेव्हा समजेल की सगळ्यात उंच कोणाचे. आणि फक्त असेच नॉर्मली प्राईज वगैरे काही नसते, फक्त अशी शर्यत असते. सगळ्यांच्या काट्या इथे आता येतात आणि इथे सगळ्यांच्या काट्या लागतात. हे बघा मंदिराच्या इथे येतात. ह्याच्यामध्ये फक्त 2 किंवा 1च काठी प्रॉपर आहे. बाकीच्या मी सगळ्यांनी एकाला एक काठी लावून अशी उंच केलेली आहे. एक ती वाकलेली आहे, ती पूर्ण तिला अटॅच करून 1-2 काट्या अटॅच करून त्यांनी केले. आणि त्याच्यानंतर ही उंच दिसते ना, तिला पण वरती एक्स्ट्रा काठी लावून हे केलेलं आहे. फक्त ते एक ह्याच्यामध्ये देऊळ गली ते झेंडावाली दिसते ना, ही समोरची ही प्रॉपर पूर्णच्या पूर्ण काठी आहे. काट्या मगाशी इथे लावलेल्या आता इकडनं परत निघतायत. आता इथून हनुमान मंदिराच्या इथे डायरेक्ट काट्या सगळ्या जातील आणि परत इथे काट्या लागतील. आता इथे लास्ट नाचवणार आणि इकडनं डायरेक्ट हनुमान मंदिराच्या इथे नेणार. तिथे एंड असेल. आणि 1 नंबर काठी ही आहे.
आणि सर्व जी मुंबईला लहान जिकडे लहान पोळापाला आणि तिकडे हरिश्वराचं आव्हान त्याप्रमाणे सर्वांना सुखी ठेव, गाडी घोडतना सर्वांना सांभाळ अशी तुझ्या चरणाशी शिवशंकरा पार्वती माता मुळे तुझ्या चरणाशी विनंती करता, विनंतीला मान्यता दे. आणि हो तुला जय दरवर्षाप्रमाणे नारळ देत आहे देतो, सर्वांना सुखी ठेव अशी परमेश्वर हर हर महादेव.